नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत भाजीला काही नसेल तर अशा वेळेस मस्त बरबटीची झणझणीत उसळ कशी बनवायची। त्याच पद्धतीने यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला टाकणार आहोत ज्यामुळे भाजी जी आहेत ना अतिशय टेस्टी होणार। तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, रोज नवनवीन रेसिपीज असतात। वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी साधारण 1 वाटी बरबटी रात्रभर भिजत टाकलेली होती। तर बरबटी भिजलेली आहे छान। तर आता आपण तव्यावर सर्वप्रथम मसाला बनवून घेऊया। त्याच पद्धतीने इथे जे आहे 2 कांदे मी चॉप करून घेतलेले होते, हे आपल्याला साधारण गोल्डन ब्राउन येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। त्याच पद्धतीने त्यामध्ये थोडं खोबरं टाकायचं ज्यामुळे भाजी छान होणार, थोडं भाजून घ्यायचं। नंतर यामध्ये 1 चम्मच धणे टाकायचं। त्याचप्रमाणे यामध्ये कलमी टाकून घ्यायची आहेत आणि यामध्ये खाकस सुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित गोल्डन ब्राउन येईपर्यंत आपल्याला हे मसाला जो आहे भाजून घ्यायचा आहे। तर एका पातेल्यामध्ये मी इथे साधारण 2 चम्मच तेल टाकलेलं। तेल गरम झालं की यामध्ये थोडी मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं। तर या वाटणामध्ये लसूण पाकळ्या तसेच 1 टोमॅटो टाकलेला आणि अर्धा टोमॅटो जो आहे चिरून टाकलेला आहे आणि व्यवस्थित साधारण हा मसाला जो आहे साधारण 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचा। त्यामध्ये 1 चम्मच मीठ, 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट, साधं तिखट टाकलेलं, अर्धा चम्मच हळद टाकलेली, 1 चम्मच काळा मसाला टाकलेला आणि यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं। तर हा जो मसाला टाकून घेतलेला आहे आपण, तर या मसाल्याचं नाव आहे कोल्हापुरी मिसळ मसाला मिळतो। तर तो आपण मटकीमध्ये यूज केला जाते, पण यामध्ये मी हा यूज केलेला आहे ज्यामुळे भाजी जी आहेत अतिशय टेस्टला छान होणार। आणि यामध्ये बरबटी जी आहेत ना बॉईल करून टाकलेली आहे कुकरमध्ये, साधारण 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या, बॉईल करून घ्यायची आणि यामध्ये बरबटी टाकून दिलेली आहे। तर व्यवस्थित भाजी साधारण होऊ द्यायची आहे कारण आपण बरबटी बॉईल करून घेतलेली होती, जास्त वेळ लागणार नाही। साधारण 5 मिनिट ही भाजी उकळी येऊ द्यायची आणि यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। अतिशय झणझणीत अशी बरबटीची उसळ तयार आहे। तर नक्की ही करून बघा, टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा घरी सुद्धा भाजीला काही नसेल, वेळेवर सुचत नसेल काय करायचं, तर मग अगोदर आदल्याच दिवशी डाळ भिजत टाकायची बरबटी आणि मस्तपैकी झणझणीत अशी बरबटी करायची। एका ताटामध्ये सर्व करून घेतलेले आहेत मस्त बरबटी पोळ्या तसेच काकडी। तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राइब करा। अतिशय पौष्टिक रेसिपी आहेत आणि हप्त्यातून वीकमधून एकदा कडधान्य सुद्धा खाल्ले पाहिजे जे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयोगी असतात। तर एकदा नक्की चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।